गीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अशा माझ्या सद्गुरू साईनाथांना विनम्र वंदन. मंचकावरती सगळे वीरपुरुष याकरता की यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड असं पराक्रम केलेलं आहे. नितीन भुजबळ साहेब त्यांच्या सौभाग्यवती आणि एकाच कंपनीकडून वेगवेगळ्या एकाच कंपनीकडून वेगवेगळ्या ग्राहकांना साडू मंडळी ही सगळी साडू मंडळी आणि मंचकावरचे मान्यवर हल्ली बराच वेळ मागासपासून गुरुवर्य महाराज वगैरे असा उल्लेख करत होते, पण हल्ली गाढव म्हणा नालायक म्हणा पण महाराज म्हणू नका अशी परिस्थिती झाली. सगळ्या क्षेत्रात महाराजांनी असं शेण खाऊन ठेवलेले की चांगलं काम करणारे सुद्धा भीती वाटायला लागली. नितीन भाऊ आणि त्यांची साडू मंडळी आम्ही गेले 1.5-2 वर्षापासून म्हणजे मी गेली 25 वर्ष दर महिन्याला शिर्डीची वारी करतो. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर. तुम्ही पंढरपूरला करता, मी शिर्डीला वारी करतो आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून 3 वर्ष झाली बघा. 3 वर्ष माझ्या बरोबर तेही दर अमावस्येला वारी करतायत. उद्या अमावस्या आहे, उद्या आमची वारी आहे. चांगल्या गोष्टींचं चांगलंच परिमाण होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन भाऊ. हा आमचा आध्यात्मिक प्रवास जेव्हा असतो ना भाऊ, तेव्हा गाडीमध्ये फालतू कुठलाही विषय नसतो. तळेगावची प्रगती, तळेगावचा इतिहास, तळेगावसाठी काय करता येईल, तळेगावच्या मध्ये गेल्या 3000 वर्षापूर्वीचा असलेला इतिहास, ऐतिहासिक पार्श्वभूमी याच्यावरती भयंकर चर्चा आमची होते. आणि नितीनरावांनी अत्यंत तळमळीनं या गावातली मंदिरं मला फिरून दाखवली आणि लवकरच आम्ही त्याच्यावरती एक छोटीशी डॉक्युमेंटरी बनवणार आहोत. या तळेगावातल्या फार थोड्या लोकांना या तळेगावचा इतिहास माहीत असेल, पण खोलात शिरलं तर इथं सगळ्यात पहिला शिलालेख या तळेगावात आहे बऱ्याच लोकांना माहिती. दुसरी गोष्ट अशी की या तळेगावाचा मानबिंदू म्हणून आज कॅरामेलच कॅफे आणि केक शॉपचं उद्घाटन होतं. दादा सध्या मयत सोडली तर सगळीकडे केक कापला जातो. काही दिवसांनी ते पण चालू आहे. म्हणजे आपण ते करतो ना काहीतरी श्राद्धविध, त्याच्यात केक कापून मग श्राद्ध. जमाने के साथ चलना चाहिए. जमाना बदलला आहे, याबरोबर चाललं पाहिजे. पूर्वीच्या काळात आम्हाला भेळ शेव रेवडी दादा असं होतं, त्यात मजा वाटायची. आताच्या पोरांना शेव रेवडी माहित नाही. आताच्या पोरांना केकच्या वरती एवढाच केक, त्याच्यावरती एक कॅन्डल आणि समोर त्याची मैत्रीण आणि तासन तास त्या केक शॉप मध्ये गप्पा मारत बसणं, अशा पद्धतीचं थोडस संस्कृती सुरू झाली. परंतु हे कुठं कॅम्प वगैरे सारख्या ठिकाणी. आपल्याकडे मात्र हा जो केक आहे हा प्युअर व्हेज आहे. तुम्हाला माहिती आहे मी काही कुठल्या जाती जमातीला नावं नाही ठेवत आहे, परंतु आपण पाहतो की कुठल्याही स्वरूपामध्ये तो केक बनवला जातो. तुम्ही बरेच व्हिडिओ पाहिले असतील की पायाने तुडवलं जातं, बऱ्याच ठिकाणी थुंकलं जातं, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेळपट आणि शिळे केक पुरवले जातात. पण मला या ब्रँडचं वैशिष्ट्य आणि कौतुक का वाटतं माहिती आहे? हा माणूस मराठी हो. म्हणजे कॅरामेला जेव्हा मी पहिल्यांदा नाव ऐकलं तेव्हा मला वाटलं की काहीतरी इंटरनॅशनल वगैरे ब्रँड आहे का काय. अष्टापूरच्या कोतवालांनी तो जेव्हा सुरू केला असं कळलं तेव्हा माझी छाती अजून अशी जरा फुगली आणि मला खूप बरं वाटलं की एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतोय आणि त्याच्यात तो यशस्वी झालाय. 72 शाखांमधल्या 6 शाखांचं उद्घाटन जरी मी केलं तरी त्या शाखा जोरात चालल्या आणि इथून पुढं नितीनरावांच्या या कॅरामेलस केक शॉपचं मॉलमध्ये रूपांतर व्हावं अशी प्रार्थना मी सद्गुरूंकडे करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद त्यांच्या मागे आहेतच, पण पत्नीच्या साथीशिवाय या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. त्यांच्या पत्नीची उत्तम साथ त्यांना लाभते. म्हणजे आता मला उद्या जायचं शिर्डीला, पहिला प्रश्न त्यांना विचारला तेव्हा आपण आज तर उद्घाटन केलं आणि उद्या मग काय दुकान बंद करायचं का आपण? नाही माहिती, माझ्या मिसेस असणार आहेत दुकान. यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा जसा हात असतो तसा त्यांच्या आईंचा
त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या मुलीचाही आशीर्वाद त्यांना लाभो. आणि अशा या सगळ्या वीर पराक्रमी पुरुषांनी नेहमी, काळ बदललाय, नेहमी तुम्ही देखील केकचा आस्वाद घ्या. कारण मी नेहमी यांचा केक खात असतो, नेहमी माझ्याकडे केक येतात. तर खूप सुंदर अशी त्याची प्रत आहे, त्याचा दर्जा आहे आणि ते सगळे व्हेज आहे. आणि पुन्हा एकदा नितीन दादांना शुभेच्छा देतो, त्यांच्या साडू कंपनीला शुभेच्छा देतो. कारण सतत व्यापार, सतत गावची प्रगती, सतत आईवडिलांचे आशीर्वाद, सतत मित्रमंडळींचं कल्याण, या सगळ्यांचा कसा काय विचार करता येईल हे आमच्या गाडीमध्ये विषय. मागं आम्ही मुख्यमंत्री माझ्या घरी आले होते, शिंदे साहेब, तेव्हा सुद्धा त्यांच्या डोक्यात हेच होतं की बाबा गावासाठी काय करता येईल. आजही वारंवार आमचं जेव्हा बोलणं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्याकडनं हेच गोष्ट येते. कदाचित हे तुम्हाला माहीत नसेल. मग मी त्यांना मागेही विचारलं की राजकारण्यांना काही धोका आहे का तुमच्यापासून, म्हणजे तुम्ही काही निवडणुकीला वगैरे उभे राहणार आहेत का. तर म्हणजे नाही अजिबात नाही, मला निवडणुकीला वगैरे उभं राहायचं नाही, कारण सगळे बेकार नाद आहे म्हणलं. एक वेळ भलते ना ते नाद परवडतात, पण राजकारणाचं नाद परवडत नाही. असं हरकत नाही, तर खूप राजकारणी आहेत, परंतु व्यवसायाचा नाद हा केव्हाही चांगला. खूप वेळ झालाय त्यामुळे मी जास्ती बोलत नाही. आपल्याकडे व्यावसायिक म्हणला ना की त्याला फार माज असतो, माहिती ना. व्यवसाय तो स्वतः करत नाही. उद्या त्याने एखाद्या मारवाडीने दुकान टाकलं आणि एका मराठी माणसाने दुकान टाकलं, जातीचा विषय नाही. आणि तिथं चहा त्यांनी विकायला ठेवला. आता चहात माशी पडली. माशी पडल्यानंतर मारवाडी जो असतो ना तो चहा त्याला ओरडला, अरे माशी पडली तुला कळतं का. मग तो जातो आतमध्ये, तो चहा गरम करून आणून देतो. शेठजी चुकलं म्हणतो, पाया पडतो, माफी मागतो. आपला माणूस म्हणतो 10 रुपयाच्या चहात काय हत्ती पडणार आहे का. तर ही जी प्रवृत्ती आहे आपली, नम्रता नाही, थोडाफार पैसा आला की आपल्याला जो गुरमी वगैरे, तर ती कुठेही या मोरांकडे मला दिसत नाही, या साडू कंपनीकडे मला दिसत नाही. आणि ती नम्रता, तो प्रामाणिकपणा, तो प्रेमळपणा, ते वात्सल्य, देव ईश्वराप्रतीची असलेली श्रद्धा, राहत असलेल्या मातीप्रतीचं असलेलं प्रामाणिकत्व, आई वडिलांप्रती असलेला आदर, मित्रांप्रती असलेला आदरभाव, ईश्वराप्रती असलेली उपासना भाव आणि पत्नी आणि स्त्रियांप्रती असलेला आदरभाव, हा सगळा या माणसाकडे, या नितीनकडे ठासून भरलाय. म्हणून आपण आशीर्वाद तर देऊच, पण जे पेरतं ते उगवतं. त्या पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत आंब्याचं कोय पेरली आहे, त्यामुळे त्याला आंब्याचं झाडच उगवणार, ते बहरणार, ते मोठं होणार. या ठिकाणी फार वेळ न घेता मी कोतवाल साहेबांना, तलाठी साहेबांना, आमच्या सगळ्यांना, आम्हाला सगळ्यांना, सगळ्यांचा घनभाव वगैरे मी ऐकून होतो. आज सगळी मान्यवर मंडळी पाहायला मिळाली. त्या सर्वांना मी मानाने वंदन करतो, सगळ्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो आणि धन्यवाद. ओम साईराम, शुभेच्छा आणि आशीर्वाद.